रविवारी मन की बात कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वेगळ्या विषयाला स्पर्श केल्याने देशभरात चर्चेला उधाण आले आहे कि बच्चों में भी मोटापे की समस्या 4 गुना बढ़ गई है। WHO का डेटा बताता है कि 2022 में दुनिया भर में करीब 250 करोड़ लोग ओवरवेट थे, यानी आवश्यकता से भी कहीं ज्यादा वजन था। ये आंकड़े बेहद गंभीर है। दरम्यान केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। शासकीय विश्रामगृह येथील सकाळची नियोजित पत्रकार परिषद संपल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून आले। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सराफ बाजार या ठिकाणी नुकतेच अत्याधुनिक पद्धतीचे अद्यावत आणि कुशल अशा आरोग्यवर्धक फिट्रियम जिमला उभारण्यात आले आहे। त्या जिमला केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी अचानकपणे भेट दिली। यावेळी बाळासाहेब गायकवाड, रोहित गायकवाड, रोहन गायकवाड, सचिन गायकवाड, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सरवदे, DK बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रमुख दशरथ कसबे आदींनी आठवले यांचे स्वागत केले। प्रत्येक व्यक्तीच्या खाण्याच्या सवयी, नियमित व्यायाम आणि मानसिक शांतता आवश्यक आहे। व्यायामाची देखील शरीराला अत्यंत गरज आहे। आधुनिक उपकरणे आणि फिटनेसच्या मार्गदर्शनाखाली मिळेल। वेटलिफ्टिंग, कार्डिओ, योगा आणि इतर फिटनेस प्रोग्रामची सुविधाही जिममध्ये उपलब्ध असल्याची माहिती फिट्रियम जिमचे ओनर तथा संचालक रोहित बाळासाहेब गायकवाड यांनी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांना दिली। फिट्रियम जिम मधील साहित्य, कुशल ट्रेनर्स आणि आधुनिक पद्धतीच्या मशीन पाहून केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले देखील भारावून गेले। आजच्या तरुणांनी आणि लठ्ठ व्यक्तीने फिट्रियम जिमचा नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे असे म्हणत आठवले हे पंतप्रधानांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून आले। मोदी यांच्या आव्हानानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे।